नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या जीटीएस मराठी या युट्यूब चॅनलमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण ज्या मुदत संपलेल्या ग्रामपंचायती आहेत किंवा ज्यांची मुदत 28 फेब्रुवारी 2026 रोजी संपणारी आहे अशा ग्रामपंचायतींमध्ये शासन प्रशासक नेमणार याबाबतचा जो जी.आर किंवा परिपत्रक आपण याआधी बघितलेलंच असेल। पण प्रशासक नेमत असताना हे प्रशासक पद कोणाला देणार आहेत याच्या संदर्भातलं एक नवीन परिपत्रक आलेलं आहे, त्याच्याविषयी चर्चा आपण या व्हिडिओमधून करणार आहोत। कारण याआधी आपण बऱ्याच वेळा बघितलेले काही ठिकाणी प्रशासक नेमणूक ही करण्यात आलेली होती, पण अशा कालावधीत म्हणजे ज्यावेळेस प्रशासक हा नेमला जातो हा कुठला तरी अधिकारी असतो आणि त्यांच्याकडे हा अतिरिक्त कारभार देण्यात येतो। अशा वेळेस बऱ्याचदा आपण बघितलेले की ग्रामपंचायतीचं कामकाज हे रखडलेलं आपल्याला दिसतंय। सर्वसामान्य जनतेला असणारे काही कामकाज असतं, अशा वेळी प्रशासक कोण आहेत किंवा केव्हा भेटतील अशा बऱ्याच वेळा अडचणी आलेल्या असताना पाहिलेल्या आहेत आपण। त्याच्या संदर्भातलं हे नवीन परिपत्रक ग्रामपंचायतीसाठी आणि सरपंचांसाठी कसं दिलासादायक आहे ते आपण या प्रत्यक्ष परिपत्रकाच्या आधारेच बघूया। बघू शकतो दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी ग्रामविकास विभागामार्फत एक परिपत्रक काढून प्रशासक नेमणुकीबाबतचं हे परिपत्रक आहे। त्यात कोणत्या सूचना दिलेल्या आहेत ते आपण बघूया। त्यात दिलेले जे परिपत्रक आहे सर्व विभागातील आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यासाठी दिलेलं परिपत्रक आहे। त्याच्यातला विषय आहे मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणेबाबतचा। तर या परिपत्रकात चा जो उल्लेख आहे दिनांक 23 जानेवारी 2026 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या पत्र याद्वारे रद्द करण्यात येत आहे। याआधी जे प्रशासक नेमण्याचं परिपत्रक होतं ते रद्द करण्यात आलेले आहे आणि दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 ब असाधारण क्रमांक 81 अन्वये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेची प्रत सोबत जोडली असून तिचे कृपया अवलोकन व्हावे। याच्या खाली एक प्रत देण्यात आलेली आहे आणि त्याच्या संदर्भातले ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत त्या काय आहेत ते आपण बघूया। यात अधिसूचना या आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत। ज्या अर्थी राज्यातील काही ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे आणि काही ग्रामपंचायतींची मुदत 28 फेब्रुवारी 2026 किंवा त्यापूर्वी संपणार आहे किंवा त्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका प्रशासकीय अडचणीमुळे पूर्ण होऊ शकल्या नाहीत आणि ज्या अर्थी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमांच्या 1959 चा 3 कलम 151 च्या उपकलम 1 च्या खंड अ मधील दुसऱ्या परंतुकानुसार प्रशासकीय अडचणींमुळे पंचायत निवडणुका घेणे शक्य नसल्यास शासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे एखाद्या योग्य व्यक्तीची ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे अधिकार राज्य शासनास आहे। आता त्या अर्थी उक्त अधिनियमांच्या कलम 182 च्या पोट कलम 1 द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि त्या संदर्भात सक्षम करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्याचे कलम 151 अन्वये प्रदान केलेले आपले अधिकार त्यांच्या कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान करीत आहेत आणि खालीलप्रमाणे निर्देश देत आहेत। तर हे निर्देश कोणते ते आपण बघूया। सगळ्यात महत्त्वाचा असा निर्देश प्रशासक नेमणुकीबाबत दिलेला आहे। संबंधित ग्रामपंचायतीवर विद्यमान सरपंचाची 6 महिन्याच्या कालावधीसाठी किंवा ग्रामपंचायत स्थापनेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत यापैकी जे आधी असेल त्या कालावधीसाठी प्रशासक म्हणून नियुक्ती करणे। यात प्रशासक तर शासन नेमणार आहे, पण प्रशासक म्हणून सरपंचालाच पुढील कालावधीसाठी प्रशासक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात येणार आहे। पंचायतीचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी विद्यमान उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची प्रशासकीय समिती स्थापन करणे आणि उक्त अधिनियम आणि त्याखालील नियमानुसार प्रदान केलेले सर्व अधिकार वापरण्यासाठी आणि कर्तव्याचे पालन करण्यासाठी प्रशासक आणि समित्यांना आवश्यक सूचना निर्गमित करणे। या पद्धतीचं परिपत्रक हे शासनाने काढलेले आहे आणि त्यात स्पष्ट म्हटलेलं आहे की जे विद्यमान सरपंच आहेत त्यांचीच प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात येईल। आता सरपंचांसाठीच ही अतिशय आनंदाची आणि त्यांच्या फायद्यासाठी सुद्धा गोष्ट आपल्याला म्हणता येईल, कारण त्यांना अधिकचा 6 महिन्याचा कालावधी ह्या ग्रामपंचायतीच्या विकासासाठी आणि ग्रामपंचायतीच्या भल्यासाठी हा मिळणार आहे। तर त्यांनी निश्चितच त्याचा
सदुपयोग करून जास्तीत जास्त ग्रामपंचायतींचे कामे हे मार्गी लावण्यात यावी अशी आशा आपण या मार्फत करूया. धन्यवाद मित्रांनो.